डोकं सटकलं माझं. मला असं झालं यार, जी अनु कायम घर संसार याच्यामध्ये एक स्वतःचं कर्तव्य म्हणून स्वतःचं आयुष्य जिनी झोकून दिलंय या संसारासाठी, जी माझा संसार रेखते, आपला संसार रेखते, अशा अनुला अचानक हे प्रश्न का पडायला लागलेत की नाही आता मी एक नोकरी करायला पाहिजे, नाही आता मी एक इंडिपेंडेंट वुमन म्हणून जगायला पाहिजे. या सगळ्या विचारामध्ये मी होतो. प्रचंड त्रास होत होता. गप्प गप्प होतो मी. जाता येता सगळे विचारत होते की काय झालं सर, बरे आहात ना, काय झालं सर, बरे आहात का. काहीच नाही. हे सगळं चालू असताना शनयानी मला पाहिलं. आणि शनया माहितीये ना तुला, एकदा ती बोलायला लागली की मग ती ऐकत नाही, ती टॉर्चर करते. झालं, मग मी सांगितलं तिला सगळं. मग सांगितलं त्यानंतर जे घडलं ते त्यापेक्षा वाईट होतं. तू डबल स्टँडर्डचा आहेस, तू असाच आहेस. ते पिऊच्या वेळी जे डिक्शनरीतून शब्द काढले त्यापेक्षा डेंजर शब्द वापरले तिने. माहितीये मला असं झालं, 1 मिनिट, बायको कोणाची आहे? माझी. नोकरी कोणाला करायची आहे? माझ्या बायकोला. मग तिच्याबद्दलचे सगळे डिसिजन मी घेईन ना. तू कोण आहेस? चिडलो होतो, पण मग इव्हेंच्युअली तिने तुझी बाजू घेतली. ती मला म्हणाली की अरे मान्यच आहे की गृहिणी असणं म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाही आहे ना. अगर बाहेर काम करणाऱ्या बायकांपेक्षा गृहिणींना जास्त काम असतं. पण अनुगृहिणी आहे याचा अर्थ असा नाही ना की तिने तिची स्वप्न मारावीत. तिने कधी एक्सप्रेसच होऊ नये. तिने कधी दाखवूच नाही की तिला काय वाटतंय. सतत घर 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 हे प्रायोरिटीवर ठेवून आपल्याला काय वाटतंय, आपण स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे, ह्या गोष्टी बाजूलाच ठेवायच्या, आपलं जगणंच बाजूला ठेवायचं, असा नाही होत ना अर्थ त्याचा. मला एक जाणीव झाली की नाही वागायला पाहिजे आपण. इतके वर्ष फक्त आपण आपल्या बायकोवर अन्यायच केला का? मग 2 मिनिटं शांत राहून मी विचार केला की अनु काय करते. ती सकाळी लवकर उठते, सगळ्यांचं करून देते, मी आल्याशिवाय ती जेवत नाही. मग मी झोपतो, त्यानंतरही ती काम करते आणि सगळ्यांचं सगळं केल्यानंतर ती झोपते. हे सुट्टी न घेता, आजारपणा वगैरे सगळं बाजूला ठेवून गेली 18 वर्ष रोज अनु करते. स्वतःला एक प्रश्न विचारला मी, 1 तास मी तुझं आयुष्य जगू शकतो का? त्या क्षणी मनातून उत्तर आलं की शक्यच नाहीये. मी स्वतः जर हे आयुष्य 1 तास जगू शकत नाही, आणि जी माझी बायको आहे अशा व्यक्तीला हे आयुष्य जगायला भाग पाडलं मी 18 वर्ष. जिची वाया गेली आहेत त्याची परतफेड म्हणून मी काहीतरी करायलाच पाहिजे. अनु, या संसाराच्या रहाड गाडग्यासाठी तुझी स्वप्न बाजूला ठेवली आहेत ना, त्यातलं तुझं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुला मदत करणार आहे. ते स्वप्न म्हणजे आरजे अनुप्रिया होण्याचं स्वप्न. आता होणार माझी बायको आरजे, आणि आरजे म्हणून ती अशी छान तिथे बसणार, तिचा आवाज अख्खं जग ऐकणार. आणि तिचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा तिचा नवरा अविनाश तिला मदत करणार. अवी नाही, आता काय अवी वगैरे नाही. आता माझं ठरलंय, तू आरजे होण्यासाठी आपल्याला जे जे करावं लागणार ते सगळं आपण करायचंय. अवी मी वचन देतो तुला, खरंच वचन देतो तुला की तुझं हे आरजेचं स्वप्न आपण पूर्ण करणार. मी वचन देतो तुला अनु, तू आरजे होणार. अवी काय? काही नाही, फक्त एक आहे बाबा, म्हणजे हे नवरा म्हणून मी हे एक बेसिक अपेक्षा आहे तुझ्याकडून. आत्ता मलाही काम मिळालंय, आत्ता थोडे पैसे घरात यायला लागलेत. जरा फायनान्शियल घडी व्यवस्थित बसू दे, तोपर्यंत फक्त घरातलं काम, आई वगैरे हे सगळं तू मॅनेज कर. आई, एकदा ते बसलं की घरामध्ये 4-5 नोकरच ठेवणार आहे मी. नाही अवी, मी सगळं करीन. मी कोणालाही तक्रार करण्याची संधी देणार नाही. मी सगळं करून जाईन. अविनाश, थँक्यू, खरंच थँक्यू. मला माहित होतं की माझे अविनाश मला कधीच निराश करणार नाही. मला माहित होतं की तुम्हाला माझ्या स्वप्नांची काळजी आहे, आणि माझी खात्री होती की माझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
तुम्हीच मला परवानगी द्या, माझ्या सोबत उभे राहा. त्यामुळे थँक्यू, थँक्यू, खरंच थँक्यू. थँक्यू अनु, माझ्या आणि शनायाच्या मार्गातून दूर झाल्याबद्दल. वहिनीचा हा काय ग, नवीन साडी कधी घेतलीस? शनायाने दिलेले पैसे भाऊजीने हिच्याकडे ठेवायला दिलेत ना, त्यातून घेतली असेल आई नवीन साडी.